चालू घडामोडी 2025च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही सरळ सेवेच्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यासाठी 13 जुलै 2025 रोजी जेवढेही प्रश्न चालू घडामोडीवर आधारित बनतील तेवढे आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तसेच आपले दररोजचे व्हिडिओ दररोज संध्याकाळी 7 वाजता अपलोड केले जातात. हे व्हिडिओ जर तुम्हाला दररोज हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये नंबर 1च्या कमेंटमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा जगातील 8वा देश कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक. UPI काय आहे? UPI भारताचे डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. UPIचा लॉंग फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPI स्वीकार करणारा पहिला देश नेपाळ. UPI स्वीकार करणारे 8 देश नेपाळ, भूतान, फ्रान्स, मॉरिशियस, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि 8वा देश बनला आहे आता त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक महिलांना 35% आरक्षण लागू केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. प्रश्न क्रमांक 3. जुलै 2025 मध्ये बिस्मटेक देशासाठी कर्करोग काळजी प्रशिक्षण कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. बघा इथं बिस्मटेक संस्थेचा संदर्भ आलाय म्हणून आपण बघून घेऊ. बिस्मटेकची स्थापना 6 जून 1997. बिस्मटेक या संस्थेचे सदस्य राष्ट्र बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका व थायलंड. प्रश्न क्रमांक 4. जुलै 2025 मध्ये IPL मधील सर्वात मौल्यवान टीम कोणती बनली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे RCB. तर मग IPL विषयी काही तथ्य जाणून घेऊ. IPL 2025ची विजेती टीम कोणती? IPL 2025ची विजेती टीम आहे RCB. तर 2025ची उपविजेती टीम आहेत पंजाब किंग. IPLची सुरुवात ही 2008 मध्ये झाली होती. 2025 म्हणजेच यावर्षीचे सीझन क्रमांक जर विचारला तर 18वे सीझन सांगावे. जसे की जुलै 2025 मध्ये IPL मधील सर्वात मौल्यवान टीम ही RCB बनली आहे. तर मग दुसऱ्या क्रमांकाची मौल्यवान टीम कोणती आहे? तर मुंबई इंडियन्स. तिसऱ्या क्रमांकाची विचारल्यास चेन्नई सुपर किंग. तसेच IPL 2025 मध्ये किती संघ सहभागी झाले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकूण 10 टीम सहभागी झाल्या होत्या. प्रश्न क्रमांक 5. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै रोजी साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास केव्हापासून सुरुवात झाली? जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास 1989 पासून सुरुवात झाली. तर मग 2025ची थीम काय जागतिक लोकसंख्या दिनाची? तर थीम होती आहे तरुणांना सशक्त बनविणे जेणेकरून ते न्याय आणि आशावादी जगात आपल्या इच्छेप्रमाणे कुटुंब करू शकतील. प्रश्न क्रमांक 6. 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा आयोजक देश कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. मग ब्रिक्सचा संबंध आलाय म्हणून ब्रिक्स विषयी थोडीशी माहिती बघू. बघा मग ब्रिक्सची स्थापना ही 16 जून 2006 रोजी झाली. ब्रिक्स या परिषदेचे 2025चे अध्यक्षस्थान ब्राझील या देशाकडे आहे. तर 2026चे अध्यक्षस्थान आपल्या भारताकडे आहे. ब्रिक्सचे मुख्यालय शंघाय चीन या ठिकाणी आहे. ब्रिक्स या संस्थेचे एकूण 10 सदस्य राष्ट्र आहेत. त्यामध्ये ब्राझील, रूस, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया व मिश्र देश यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 7. 2025चा 18वा प्रवासी भारतीय दिन कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिशा. तर मग ठिकाण कुठे होते ओडिशा राज्यामध्ये? तर ठिकाण आहेत भुवनेश्वर. प्रवासी दिन किती तारखेला साजरा केला जातो? तर 9 जानेवारी. प्रवासी दिनाची साजरा करण्याची सुरुवात केव्हापासून झाली? तर 2003 पासून. प्रवासी दिन का साजरा केला जातो असं विचारलं तर याचं उत्तर आहे 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. याच्या स्मरणार्थ 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8. 2025ची कलात्मक जिम्नॅस्टिक जागतिक अजिंक्य स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये कुठं असं विचारल्यास याचं उत्तर आहे जाकार्ता. ही कोणत्या काळात आयोजित केली जाणार आहे तर 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 9. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर मग UPSCची स्थापना कधी झाली तर UPSCची स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1926 मध्ये. तर मग UPSCचा लॉंग फॉर्म काय आहे तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हा UPSCचा लॉंग फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 10. 2025मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे नवे अध्यक्ष कोण बनले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्ही नारायण. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. तर इस्रोचे मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. ब्रीदवाक्य मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.